काय बोलू, अवदासा व्हिडिओ अवदासा. आणि याचं कारण म्हणजे आयर्लंडने भारताचा असा जबरदस्त पिट्टा पाडलेला आहे का हिशोब नाही. डायरेक्ट डायरेक्ट कार्यक्रम लावून टाकलेला आहे आपला. पहिले एक तर आपल्याकडे काय केलं, आम्ही टॉस जिंकलोय ना, आम्ही टॉस जिंकलो तर आम्ही बॅटिंग करायची ना, आम्हाला बॉलिंग पाहिजे, बॉलिंग पाहिजे. बॉलिंग करता करता भाई डायरेक्ट 182 रनांचं टार्गेट. आणि त्याच्यात मला खास टाळ्या वाजवा वाटता म्हणजे आपल्या प्रसिद्ध भाऊ कृष्ण यांच्यासाठी. डायरेक्ट 14च्या इकॉनॉमी रेटने 4 ओव्हरमध्ये 57 रन दिले डायरेक्ट 4 ओव्हरमध्ये. आणि भाऊनी 4 ओव्हर पूर्ण केल्या. आणि आपण लय म्हणतो सरपंच साहेब सरपंच साहेब, म्हणजे आपले जे कॅप्टन आहे आता T20 वाले ज्यांना म्हणतात सरपंच, ते म्हणजे आपले श्रेयस अय्यर साहेब. श्रेयस अय्यर साहेबांकडनं एक चूक झाली जी सगळ्यांनाच दिसते. शिवम दुबेने 3 ओव्हरमध्ये 18 रन दिलेले होते 6च्या इकॉनॉमीने, एक विकेट देखील घेतली होती. मग त्याची 1 ओव्हर पूर्ण का नाही केली? प्रसिद्ध कृष्णाचे 3 करायला पाहिजे होतं ना तुम्ही. त्याची 1 ओव्हर कमी केली असती, 10-15 रन कमी झाले असते. ठीक आहे, तेही म्हणा तुमचे 148 रन आणि कुठे त्यांचे 182 रन. आयर्लंडच्या इतिहासातील सगळ्यात मोठा विजय त्यांना भेटलेला आहे. भारताविरुद्ध त्यांची पहिली विक्ट्री, पहिली इंटरनॅशनल विक्ट्री. त्यामुळे त्या देशात डायरेक्ट जल्लोष चालू आहे आत्ता. पण यार मजबूत वाईट वाटतं माहिती का, श्रेयस अय्यरसाठी सुद्धा आणि भारतीयांसाठी सुद्धा खूप वाईट वाटतं का यार काय चाललंय काय चाललंय. म्हणजे 2007ची पुनरावृत्ती झाली आपल्यावर. 2007ला बांगलादेशने जेव्हा हरवलं तर ती हार आपल्या जेवढी जिवारी लागली ती ना, तशीच आपल्या जिवारी लागली. आणि भरपूर जणांना माहिती नाही की आपल्यावर असा शॉट झालेला आहे. आयर्लंडला खूप खूप अभिनंदन. आणि भाई आपल्या प्लेयरांनी लक्ष द्यायला पाहिजे स्वतःचं. बॅटिंगमध्ये तुम्हाला सांगतो डायरेक्ट काम वाजून गेलं. एकमेव फक्त अभिषेक शर्मा भाऊने 20 बॉलामध्ये 50 रन केले, तोच. बाकी नाही तर संजू सॅमसन कार्यक्रम, ईशान किशनचा तर इतका भयानक कार्यक्रम लावून टाकला. आणि आपल्यासाठी कर्दन काळे ना मॅथ्यू नावाचे चढलेले. मॅथ्यू नावाचा आपल्याला जवळजवळ आपल्या लहानपणापासून आपल्याला ट्रॉमा. मॅथ्यू म्हटलं का मॅथ्यू हेडन हा आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर उभा राहतो. परंतु हा मॅथ्यू हेडन नाहीये. एकाचं नाव मॅथ्यू होलार्ड आणि एकाचं नाव आहे मॅथ्यू हम्फर्से काहीतरी असंच काहीतरी, हम्फर्सीज. मॅथ्यू हम्फर्सीज आणि मॅथ्यू होलार्ड या दोघांनी एकदम भयानक कार्यक्रम लावून दिलाय. प्रत्येकी 3-3 विकेट घेतलेल्या आहेत त्यांनी. आपल्या मेन बॅट्समनच्या विकेट घेऊन टाकल्या आणि डायरेक्ट कामाला लावून टाकलंय आपल्याला. लय बेकार विषय घडलाय आपल्या. आता हे पुढच्या पिढीला सांगू आपण आम्हाला आयर्लंडला हरवलं. आपण बांगलादेश म्हणतो आपण, त्या पाकड्यांना त्या डुकरांना इतका हसायचो का आयर्लंडकडनं हारले. आता पुढचे 10-20-30 वर्ष आपल्याला हेच ऐकावं लागणार का तुम्ही कुठं मोठं काय उखडून घेतलं, तुम्ही पण आयर्लंडकडनं हारलेले. ठीक आहे, कुठल्या छोट्या देशाकडनं हारणं म्हणजे काही खूप हे गोष्ट नाही लाजिरवाणी. ऑस्ट्रेलिया पण हारलेली, साऊथ आफ्रिका पण हारलेली, पण त्यांचं मनोबल वाढलेलं आहे. आणि आज आपल्याला एक गोष्ट शिकायला भेटली का समोर कोणी पण राहू आपण म्हणतो हे काय 3 पाटे यार, काय याच्या पुढं काय, तो कधी वाघ बनल काहीच सांगता येत नाही. आज कळून गेलेलं आहे. पाहू आता सगळ्या पुढच्या मॅचला एक तर बरोबरीत करा, नाही तर व्हाईट वॉश देशाल डायरेक्ट फाशी लावून घ्यायची वेळ येईल.